अंजली दमानिया यांची आज प्रेस झाली. अंजली दमानिया यांच्या प्रेसमध्ये अशोक खरात, ज्याला आपण लिंगपिसाट अशोक खरात म्हणतो, ज्यांनी फार मोठं सेक्स रॅकेट, नंतर त्याच्यामध्ये फसवणूक आहे, नंतर जादूटोणा आहे, सगळं काही आहे. त्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अंजली दमन यांनी आज जी प्रेस घेतली ती प्रेस फार महत्त्वाची होती. त्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. अंजली दमन यांच्या प्रेसमध्ये त्यांनी काल सांगितलं होतं की मी उद्या जी नावं जाहीर करणार त्याच्यातून महाराष्ट्र हादरून जाईन वगैरे वगैरे. प्रत्यक्षात महाराष्ट्र काय हादरला वगैरे नाही. तो बॉम्ब नव्हता, ते लोंगी फटाका होता. कारण यापूर्वी या विषयावरती चर्चा झालेली आहे की आता त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये त्यांनी आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा, म्हणजे अशोक खरात बरोबर कोणाकोणाचे किती वेळा संपर्क झाले हा जो CDR काढलेला आहे त्यांनी, कॉल डिटेल रेकॉर्ड, त्याच्यातली महत्त्वाची नावं त्यांनी जाहीर केली. ती नावं ऑलरेडी यापूर्वी चर्चेत आलेलीच आहेत. वाटलं होतं की अंजली दमनिया फार मोठं काहीतरी असं नाव सांगतील की खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी उलथापालथ होईल किंवा लोकसुद्धा अचंबित होतील. प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही आहे. त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आताचे एकनाथ शिंदे, त्यांचे नाव आहे. खरात बरोबर त्यांचे 17 वेळा फोनवर संपर्क झाला. त्यातला एक कॉल 21 मिनिटाचा होता, हे फक्त डिटेल त्यांनी सांगितलं. रुपाली चाकणकर, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचे डिटेल सर्व यापूर्वी आलेले आहेत. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, हे नाव सगळ्यांना फक्त आश्चर्यजनक यासाठी आहे की जयंत पाटील ही पुरोगामी विचारांचे आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील, जे वसंतदादांचे तसे त्यावेळेसचे अंतर्गत सांगली जिल्ह्यातले प्रतिस्पर्धी, आणि त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा चर्चेत यायचं, ते राजारामबापू पाटील. त्यांचे चिरंजीव जयंत पाटील. जयंत पाटील हे शरद पवारांचे चेले. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे, महाराष्ट्राचा एक तो फार मोठा वारसा आहे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचा. पण जयंत पाटील यांचं नाव ह्याच्यामध्ये आलं. जयंत पाटीलांनी सुद्धा पूजा अर्चा किंवा बाकी काळी जादू या फंदात पडलेत, ह्याचं बाबत सगळ्यांना आश्चर्य वाटलं की जयंत पाटील तुम्ही सुद्धा याच्यामध्ये कसे काय. हे असं गेल्या 8 दिवसापासून त्या विषयावरती चर्चा चालू आहे. तर जयंत पाटलांना असं काय, कोणती अडचण आली की ते त्या अशोक खरात सारख्या नालायक बाबाकडे गेले, त्यांनी तिथे ते जादूटोणा काळे पूजा वगैरे केले. म्हणजे ते जरा धक्कादायक आहे. धनंजय मुंडे त्यांच्या हातात गंडे दोरे असतात, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय नाही, पण त्यांच्या आणि अशोक खरातांचा संपर्क आहे. सुनील तटकरे खासदार, यापूर्वीच नाव त्यांचं चर्चेत आलेलं की त्या खरातबरोबर त्यांचा 8 वेळा संपर्क. चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री, भाजपचे जे नेते आहेत, त्यांचं सुद्धा 8 वेळा संपर्क झाला. दीपक केसरकर, शिक्षण मंत्री, त्यांचा 19 वेळा खरातबरोबर संपर्क. आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री, भाजपचे नेते, त्यांचं सुद्धा कॉल लिस्टमध्ये नाव आहे. तसं विखे पाटलांचं पण आहे. म्हणजे नावं भरपूर आहेत त्याच्यात. मिलिंद नार्वेकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे जे आहेत, जे त्या अशोक खरातचं उष्णोजल मागवण्यासाठी हेलिकॉप्टरने माणूस पाठवायचे वगैरे वगैरे. नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दत्ता कराळे, जे IG दर्जाचे अधिकारी आहेत, नाशिकचे IG, त्या खरातच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. दोघांमध्ये जवळपास 18 कॉल झाले वगैरे वगैरे. अभिजित भोंडे पाटील हे एक उपजिल्हाधिकारी, त्यांचं नाव जास्त चर्चेत आहे कारण खरातची जी काही ट्रान्झॅक्शन, आर्थिक उलाढाल आहे त्याच्याशी त्यांचा जास्त संबंध दिसतोय तपासामध्ये, ज्या गोष्टी पुढे येतात त्याच्यामुळे अभिजित भोंडे पाटील खरात यांचं नाव कायम संपर्कात आहे. दीपक लोंढे, जे दीपक केसरकर मंत्री आहेत, त्यांचे PA आहेत, निकटवर्ती आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 189 वेळा संपर्क. म्हणजे दीपक केसरकरांना कोणत्या अशा अडचणी होत्या काय समजायला मार्ग नाही. म्हणजे ही सगळी अशी नावं त्याच्यामध्ये. पद्मश्री पोपटराव पवार, जे आदर्श गाव हिवरे बुद्रुक नगर जिल्ह्यातलं आहे, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातलं, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अपेक्षा नव्हती की ते अशा ठिकाणी जातील किंवा अशोक खरातच्या नादाला लागतील थोडक्यामध्ये. पण त्यांचं एक नाव त्याच्यामध्ये. बाकी नावं भरपूर आहेत. मग सोहम चाकणकर, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे, हे एक मोठे प्रख्यात डॉक्टर आहेत, त्यांचं एक नाव आहे. म्हणजे लोक शिकले सवरले तरी सुद्धा बुवा बाबाच्या नादाला लागतात आणि जादूटोणा वगैरे ह्याच्यावरती विश्वास ठेवतात. हेच धक्कादायक आहे. महेंद्र शेळके पाटील, राहुल देशमुख, अविनाश पोटे, सचिन चुंबाळे, मंगेश नेवाळे, कमलाकर पोटे, नंतर प्रभाकर काळे, नंतर विखे पाटलांचे राहुल रोकडे, राधाभूषणचे PA उदय सांगळे, नंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, त्याच्यामध्ये बरेचसे PI आहेत, PSI आहेत,
7 असे मोठे मोठे अधिकारी आहेत, 2 RTO आहेत. म्हणजे हे सगळं धक्कादायक आहे. हे जे अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जे सगळे उच्चभ्रू आहेत, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, म्हणजे फक्त अर्थकारण किती मोठ्या प्रमाणावर चालत होतं ते खरं आता ईडीची जी चौकशी सुरू आहे त्याच्यामधून ते सगळं बाहेर येईल. पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे नावं सांगितली, कोणाचे किती वेळा 1825 कॉल टोटल झाले, त्यातली जी कॉल डिटेल रेकॉर्ड त्यांच्याकडे आली, त्याही पेक्षा एक नवीन काय माहिती असेल तर ती अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा आणि ह्या खरात प्रकरणाचा काही संबंध आहे का, ते थेट कुठे कनेक्ट होतंय का. जिथे अंजली दमानिया यांनी सांगितलं की अजित पवार यांचा मृत्यू जो अपघाती मृत्यू झालेला आहे 28 जानेवारीला, तर त्या दरम्यानच्या काळामध्ये 3 दिवस आधी अशोक खरातच्या अशोक खरातची जी पतसंस्थेमध्ये खाती आहेत त्याच्यावरती 5,33,00,000ची रक्कम 3 दिवसामध्ये ट्रान्सफर झालेली आहे. हे संशयास्पद आहे. म्हणजे अंजली दमानिया यांचा हा नवा जो आरोप आहे याच्यामध्ये कुठे काहीतरी तथ्य आहे की नाही हे तपासून पाहायचं काम आता पोलिसांचं आहे. म्हणजे अंजली दमानिया यांनी त्याच्या बाबतीत सांगितलंय की अजित पवारांच्या दोन्ही घरांच्या बाबतीत, म्हणजे बारामतीमधलं सहयोग सोसायटीमधलं घर आणि मुंबईतलं घर, याच्या बाहेर जो बहाणामतीचा प्रयोग, त्याच्यामध्ये लिंबू, मिरची आणि बाकी काय काळे गंडे, दोरे, बाहुली वगैरे आणि अजित पवारांच्या फोटोवरती फुल्ली मारलेलं चिन्ह वगैरे, हे सगळे जे भानामतीचे प्रयोग, ज्याला काळी जादू म्हणतात, बंगाली जादू, अशा प्रकारचा जो प्रयोग झाला त्याच्याशी काही संबंध आहे का, ती सगळं केलं ते अशोक खरातच्या नावावरती. कारण का अंजली दमानिया यांनी सांगितले की ज्या वेळेस म्हणजे 27 ते 29 जानेवारी या 3 दिवसामध्ये 5,33,00,000 रुपयाची ट्रान्झॅक्शन जी झाली, ज्या समता पतसंस्थेत ही सगळी ट्रान्झॅक्शन अवघ्या 34 सेकंदात झाली. ही कशी झाली आणि त्यावेळेस कोणाच्या बरोबर झाली, तर त्यावेळेस म्हणजे एक मी टॉवर लोकेशन दिलेले, त्या टॉवर लोकेशनमध्ये अशोक खरात ठाण्यामध्ये होते. म्हणजे अंजली दमानियाला नेमकं म्हणायचं काय ते ह्याच्यातून तसं स्पष्ट होत नाहीये की ठाण्यामध्ये अशोक खरात होते. म्हणजे मग अशोक खरातांना अजित पवारांच्या अपघाती निधनाचं थेट कनेक्शन कोणाशी जोडायचं आहे. म्हणजे थोडक्यात अजित पवारांची भानामती वगैरे करून, काळी जादू करून वगैरे हत्या करण्यात आली की काय, असा त्यांचा तो संशय आहे. पण संशयाची सुई नेमकी कोणाकडे ती काही त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही. म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूमध्ये कोणाला इंटरेस्ट होता, थोडक्यात राजकारणातल्या, ते काय अंजली दमानिया सांगायला तयार नाही. त्या सांगतात मी टॉवर लोकेशन अशोक खरातचं दिलेलं आहे, आता कॉल डिटेल सगळे रेकॉर्ड जे आहेत ते पण दिलेलं आहे, तर याचा तपास पुढचा पोलिसांनी करायला. ह्याच्यात 2-3 महत्त्वाचे मुद्दे असे येतात की मुळात हा विषय मागे सुद्धा आला होता की अंजली दमानिया यांना CDR रेकॉर्ड मिळतंच कसं. त्यावेळेस आरोप केले गेले अंजली दमानियांवरती की तुम्ही भाजपच्या एजंट आहात, कारण CDR हा फक्त पोलीस तपासाचा भाग असतो, तो त्यांनाच फक्त CDR कॉल डिटेल रेकॉर्ड मिळतो. कोण कुठे फोन केला, किती वेळ केला, कोणत्या लोकेशनवरून केला, हे त्याशिवाय टॉवर लोकेशन सुद्धा, हे सगळं डिटेल अंजली दमानियांना मिळतं, हेच विशेष आहे. प्रश्न असा आहे ह्याच्यातून तपासातून सत्य काय ते बाहेर यावं, त्याच्यामुळे ते कुठून मिळतं, काय मिळतं, हा. पण त्याच्यामुळे संशयाची सुई अशी पळवते की भाजपच्या मंत्रिमंडळातील काही नेते मंडळी अंजली दमानिया यांना ही सगळी डिटेल पुरवतायत आणि त्याच्यानंतर अंजली दमानिया बोलतायत आणि त्याच्यानुसार तपासाची दिशा ठरते. कारण दमानिया मॅडम ही सगळी कॉल डिटेल रेकॉर्ड किंवा टॉवर लोकेशन ही सगळी तपास अधिकाऱ्यांना देत आहेत आणि त्याच्यानुसार पुढचा तपास होतोय. म्हणजे थोडक्यात हे स्क्रिप्टेड आहे की काय, असा सुद्धा एक संशय येतो. याच्यामध्ये प्रश्न असा येतो की भानुमतीचे प्रयोग किंवा अशा काही काळ्या जादू याच्यातून अजित पवारांचा मृत्यू झाला, याच्यावर विश्वास ठेवायचा का. म्हणजे प्रश्न काय की काळ्या जादूवरून माणसाला आपल्या शत्रूवरती आपल्याला मात करता येते, अशा प्रकारचा जर विश्वास ह्या विज्ञान युगामध्ये आपण जर ठेवणार असू तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर अंजली दमानिया म्हणतात त्याप्रमाणे भानामती केली, त्याच्यामध्ये 5,33,00,000 रुपये अशोक खरातच्या खात्यात जमा झाले, ते कोणी केले, काय केले, हा तपासाचा भाग आहे. परंतु ते थेट कनेक्शन अजित पवारांच्या ह्याच्यात येतं आणि त्याच्यामुळे अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला वगैरे वगैरे, असं हे सगळं जोडायचं म्हटलं तर हा फार मोठ्या अंधश्रद्धेचा भाग आहे. आणि ही सगळी मोठी जी नावं जी मी घेतलेली आहेत ना,
ह्याच्यामध्ये सत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी ही सगळी मंडळी, सगळेच मंडळी त्याच्यामध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी अशा प्रकारच्या बाबा बुवांच्या नादाला लागतात. हे देशभरातली उदाहरणं आहेत. ते अगदी अगदी इंदिरा गांधींपासून आपण आलो तर ते सगळे नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये. इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा एक दिल्लीमधले एक मोठे महागुरू कोणतरी होते. इंदिरा गांधी त्यांच्याकडून सल्ला घ्यायच्या. त्यांच्या सांगण्याप्रमाणे गंडे दोरे ताई तुतारी ते चालायचं. म्हणजे तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस शरद पवार ह्याच्यामध्ये दिसतात की ते कोणत्याही बुवा बाबाच्या नादाला लागतात. अजित पवार सुद्धा कधी हातात गंडा घातलेला तुम्ही पाहिलं नाही. कुठलाही नाडा किंवा कुठला मुहूर्त वगैरे ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. ते पुरोगामी विचारांचे होते. मग अजित पवारांचा मृत्यू अशा प्रकारे भानामतीच्या प्रयोगातून झाला असेल आणि त्यासाठी 5 कोटी 33 लाखाचे ट्रान्झॅक्शन हा आजच्या त्या अंजली दमाणे यांच्या प्रेस कॉन्फरन्समधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे भानामतीचे प्रयोग करून जर समोरच्या माणसाला मारता येत असेल तर असे भानामतीचे प्रयोग आपण इथून बसून पाकिस्तानावर करायला काय हरकत नाही. पाकिस्तानमधले आपले जे अतिरेकी शत्रू आहेत त्यांच्यावरती ही सगळी भानामती कारण ह्या बाबांना म्हणून तुम्हाला देशभक्तीचा पुरस्कार द्यायला काय हरकत नाही. किती म्हणजे एक हे भयंकर आहे. पण ही सगळी बडी मंडळी अशा बुवा बाबांच्या नादाला लागतात. त्यातून हे सगळे प्रकार घडतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जो माणूस असतो तो भिडस्त असतो. तो अशा सगळ्या कोणत्याही गोष्टी असतील त्याची नड असते कुठेतरी, तो कुठेतरी अडचणीत असतो. म्हणजे त्याचं घर होत नसतं, त्याचं लग्न होत नसतं किंवा मुलाबाळांचे संसार, त्यांचे नोकऱ्या ह्याच्या समस्या असतात. त्याला जो उशीर झाला, तो कुठं अडचणीत असला तर तो सुद्धा या मंडळींच्या नावामुळे, या मंडळींबरोबर अशोक खराचं नाव जोडलं गेल्यामुळे अशोक खराचं महत्त्व वाढतं आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या मार्गाने जातो. मुळात ज्यांच्याकडे आदर्श म्हणून आपण पाहतो अशा नेते मंडळींनी या लोकांना प्रतिष्ठा द्यावी का, त्यांच्याकडे जावं का. म्हणजे 1800 कॉल झाले, ते किती मिनिटं बोलले, काय बोलले हे सोडून द्या तांत्रिक भाग त्यातला. मुळात महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, सुधारणावादी महाराष्ट्रामध्ये लोक विज्ञानवादी, जास्त शिकलेला विचारी, देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून अर्थकारणामध्ये नंबर 1 महाराष्ट्र वगैरे वगैरे आपण सगळ्या गप्पा मारत असलो, पण अशा या मंडळींनी भंपक अशोक खराच्या नादाला लागून जर त्याला आर्थिक बळ, राजकीय ताकद, राजाश्रय त्याला जर देत असतील तर ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अंजली दमाणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यातून सत्य काय ते पोलीस तपासात बाहेर येईल. ईडीने छापे टाकले, 3 ठिकाणी छापे टाकले, किती रक्कम बाहेर आली, कोणाकोणाची नावं आलीत वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये काल आपल्या काँग्रेसच्या खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या त्यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे. म्हणजे त्यांनी जाहीरमध्ये मीडियाशी बोलताना सांगितले की अशोक खराचा एन्काउंटर होऊ शकतो. मे बी शक्यता नाकारता येत नाही. कारण अमेरिकेमध्ये जी एपस्टीन फाईल घडली त्या एपस्टीन फाईलमध्ये सुद्धा अनेक देशांचे रथी महारथी त्यांची नावं आली. त्या एपस्टीन ज्यावेळेस तो जेलमध्ये होता त्यावेळेस त्यांनी सुसाईड केली असं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात ती हत्या होती. म्हणजे हा अशोक खराचा प्रकार हा एपस्टीन फाईलचाच एक दुसरा नमुना आहे, भारतीय नमुना आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यामुळं हे जे बोलतात, यापूर्वी काही नेते मंडळींनी सुद्धा आरोप केला, तो म्हणजे शंका व्यक्त केलेली, त्या अशोक खराचा एन्काउंटर करतील आतमध्ये. कारण तो ज्या ज्या लोकांची नावं घेतोय, जे त्याच्या संपर्कात आहे, त्याच्यातून भलतं सलतं आणखीन काही जर बाहेर आलं तर संपूर्ण राजकारणामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकांचं राजकीय भवितव्य अंधार देऊ शकतं. त्याच्यात भाजप सुद्धा आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, शिवसेना ठाकरेंची सुद्धा आहे. कारण उद्धव ठाकरेंची सुद्धा शिवसेना प्रबोधनकारांच्या विचाराची राहिलेली नाही आहे. प्रबोधनकारांचे विचार ते पाहिले तर अत्यंत पुरोगामी होते. बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार जहाल होते, पण उद्धव ठाकरेंचे विचार त्या मानाने मावाळ आहेत. म्हणजे ठाकरेंची शिवसेना सुद्धा ह्या अंधश्रद्धेच्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये खतपाणी घालणारीच आहे. आपण जर पाहिलं, भाजप तर आहेच, शिवसेना आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविषयी तर त्यांचे 40 आमदार जे फुटले त्याच्यामध्ये सुद्धा या अशोक खराचा थेट कुठेतरी काहीतरी संबंध आहे की काय, अशी मला चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे हे सगळं अंजली दमाणे यांच्या प्रेसमधून जे नवीन माहिती समोर येते. पण विशेष हे आहे की अंजली दमाणे यांकडे हे सगळे इनपुट्स येतात कसे, ही सरकार तर पुरवत नाही. पण सरकार ह्या अशोक खराचं निमित्त करून महाराष्ट्राच्या राजकारणाला
एक वेगळी दिशा तर देऊ पाहत नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही किती मोठा असू दे त्याला आम्ही माफ करणार नाही, त्याच्यावरती शासन होणार. मग ते सेक्स रॅकेट असू दे, ते आर्थिक गुन्हे त्यातले असू देत, काळाचा पांढरा पैसा करणारे जे जे रथी महारथी असू देत, कुणी असू देत, परंतु अंजनी दमनिया या तपासाच्या संपूर्ण याच्यामध्ये अंजनी दमनियांच्या मार्फत मीडिया ट्रायल होते आणि तपासाला वेगळी दिशा तर द्यायचा प्रयत्न नाही ना, अशी पण एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. जनहो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? अंजनी दमनिया यांनी केलेले जे आरोप आहेत, जी माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे का ह्या निव्वळ गाव गप्पा आहेत? तुम्ही सुद्धा ह्याच्यावरती जरूर व्यक्त व्हा. भानमती करून एखाद्या नेत्याची काय किंवा कोणा व्यक्तीची काय अशा प्रकारे त्याच्या मरणावरती टपलेले किंवा त्यांचा अपघात, अजित पवारांचा जो अपघात झाला त्याचा भानामतीशी संबंध जोडला जातो, म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारतो. असं शक्य आहे का? त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का? तुम्ही व्यक्त व्हा. धन्यवाद.